जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वर्ग 4च्या पाठ्यपुस्तकामध्ये खूप सारे वाक्यात उपयोग आहेत जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला वापरता येतील बोलताना. ते वाक्यात उपयोग तुम्हाला माहित आहेत का? मग सांगा मग मला पटकन फास्ट मध्ये. चिंतेत पडणे म्हणजे काळजी करणे. आता याचा वाक्यात उपयोग सांग. मला जेव्हा ताप येते तेव्हा माझी आई चिंतेत पडते. खूप छान बेटा. गईवरून येणे म्हणजे आता सांग, वाक्य सांग याचं. आई बाबा गावाला जातात तेव्हा मला गईवरून येते. डोळे पाणावणे म्हणजे वाक्य सांग. माझे बाबा मला रागवले की माझे डोळे पाणावतात. व्हेरी गुड बेटा. अचंबा वाटणे, आश्चर्य होणे. आता वाक्य सांग याचं. मुंबईच्या उंच इमारती पाहून मला अचंबा वाटला. खूप छान. पोटतिडकीने बोलणे. काळजीने बोलणे. वाक्य सांग. मुख्याध्यापक पोटतिडकीने बोलत होते. रक्ताचे पाणी करणे. खूप कष्ट करणे. वाक्य सांग. माझे आई बाबा माझ्यासाठी रक्ताचे पाणी करतात. खूप छान. टाळाटाळ करणे. एखादी गोष्ट करायचे टाळणे. आता याचं वाक्य सांग. मी अभ्यास करण्यासाठी टाळाटाळ करते. खूप छान. पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे. वाक्य सांग. सायंकाळी माझ्या पोटात कावळे ओरडतात. आता एक सांगतो. डोळा लागणे म्हणजे झोप येणे. आता वाक्य सांगा याचं. दुपारी मला झोप लागते. डोळा लागतो. डोळा लागतो. आता टीव्ही पाहता पाहता डोळा लागतो. डोळा लागणे. टीव्ही पाहता पाहता माझा डोळा लागला. आता सांगा. झटत राहणे म्हणजे सतत प्रयत्न करणे. वाक्य सांगा. 10 मिनिटांपर्यंत माणसाने झटत. झटत राहावे. खूप छान दीदी. आनंद होतो जाणे म्हणजे खूप आनंद होणे. जोरात सांग. खूप आनंद होणे. आता वाक्य सांग याचं. वाघामाईची यात्रा असली की हत्तीची सगळ्यांचा आनंद उतू जातो. तू जातो. धुडकावून लावणे म्हणजे करणे. आता वाक्य सांग. दुकानदाराने अमितला दुकानातून उतरवून लावले. खूप छान दीदी. मन ललचावणे म्हणजे इच्छा होणे. आता वाक्य सांग याचं. सायकल पाहून मन ललचावणे. नवीन सायकल पाहिले की तुझं मन ललचावते. खूप छान भैया. मनावर ताबा मिळवणे म्हणजे इच्छा दाबणे. आता याचं वाक्य सांग. मिठाई पाहिली की आपण काय करतो? घेऊनच घेतो का नाही. दुकानातली? मनावर ताबा मिळवून ते नको म्हणतो, आहे की नाही? यालाच म्हणतात मनावर ताबा मिळवणे. खूप छान अभ्यास केला तुम्ही. पाठांतर केलं. खूप छान. व्हेरी गुड.